पुण्यात महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची देखील चर्चा आहे। यामध्ये भाजप 5, राष्ट्रवादी 2 तर शिवसेना 1 जागा लढण्याची चिन्ह आहेत। हडपसर विधानसभेची जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, एकीकडे पुण्यात खरं तर 2 महत्त्वाच्या या बातम्या आपण म्हणूया। एकीकडे पुण्यामध्ये 2 जागांची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। दुसरीकडे पुण्यात महायुतीचा फॉर्म्युला ठरतोय असं कळतंय। भाजप 5, राष्ट्रवादी 2 तर शिवसेनेला 1 जागावर समाधान मानावं लागणार आहे पुण्यात। हो, नक्कीच। आणि भाजपचंच पारडं जड असल्याचं यातून आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्यानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद ही पुणे शहरामध्ये कमी आहे आणि त्यामुळे स्वतःहून शिवसेनेकडूनच फक्त 1च जागांवर दावा करण्यात येणार आहे आणि ती जागा म्हणजे हडपसर विधानसभा मतदारसंघ आहे। सध्या या ठिकाणी अजित पवारांचा आमदार त्या ठिकाणी आहे, पण ती जागा सुद्धा शिवसेनेला जाऊ शकते आणि त्या बदल्यात दुसरी जागा शिवसेनेकडून अजित पवारांना दिली जाऊ शकते। पण पुणे जिल्ह्यातलं पुणे शहरातला जर 8 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला तर यामध्ये शिवसेना 1 आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी 2 आणि भाजप आहे त्या मात्र 5 जागा लढवण्यावर ठाम आहे। कारण की पुण्यात सर्वात जास्त आमदार हे सध्या आपल्याला भाजपचे पाहायला मिळतात आणि त्यामुळे 5 जागा या भाजप लढू शकतं अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे तो ठरला असल्याची माहिती समोर आलेली आहे। पण दुसरीकडे या 2 मतदारसंघांमध्ये अदलाबदल सुद्धा होऊ शकते, कारण की वडगाव शेरीमध्ये आपण पाहिलं की राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे पोर्शे कार प्रकरणामध्ये वादग्रस्त ठरलेले होते, चर्चेत सुद्धा ठरलेले होते। पोलिसांनी सुद्धा त्यांची चौकशी केल्याची माहिती समोर आलेली होती आणि त्यामुळे खराब त्यांचा रेकॉर्ड आहे तो सुद्धा झालेला आहे आणि त्यामुळे तिथं त्यांना संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे। मात्र ती जागा बदलून खडकवासल्याची जागा अजित पवार भाजपकडे मागू शकतात आणि त्यामुळे खडकवासल्याचे जे विद्यमान आमदार भीमराव तापकीर आहे यांना मात्र यंदा संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे। 3 टर्म भाजपचा गड खरं तर हा खडकवासला राहिलेला आहे, पण तिथं जागांची अदलाबदल करून महायुती कशा पद्धतीने समतोल साधणार हे पाहणं महत्वाचं आहे। पण 5-2-1 5-3 असा जो फॉर्म्युला होता तो सध्या ठरला असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। निश्चित अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।